मी शिवम बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागील लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 बघितलेले आहे, ज्याच्यातला आता आपल्याला बघायचं आहे रिमेनिंग पार्ट। तर बघा आपला 3rd नंबरचा क्वेश्चन चालू होता आणि त्याच्यामध्ये बघा 3rd मधला आपल्याला आज बघायचा आहे 4था क्वेश्चन। बा दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन की आपल्याला गिव्हन जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे सॉल्व्ह करायचे बाय युजिंग क्रॅमर्स रूल। तर बघा या ठिकाणी गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन बघा काय आहे या ठिकाणी 6x - 4y = -12 इक्वेशन फर्स्ट, ज्याला आपण मल्टिप्लाय करू कितीनं, प्रत्येक नंबर जो आहे तो डिव्हिजिबल आहे 2 न, म्हणून या ठिकाणी डिवाइड करणार आपण, डिवाइड बाय 2। तर काय होणार आहे, बेत्रिक 6, म्हणून इथं काय येणार 3x, इथं येणार 2y आणि इथं काय येणार आपले -6। इक्वेशन काय झालं फर्स्ट। त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन काय आहे 8x - 3y = -2 इक्वेशन 2। आणि हे दोन्ही पण इक्वेशन गिव्हन इक्वेशन आर इन द फॉर्म, कोणता फॉर्म आहे ax + by = c। त्याच्यानंतर काय करतो आपण सुरुवातीला काढतो d ची व्हॅल्यू। तर d च्या व्हॅल्यू मध्ये फर्स्ट कॉलम मध्ये काय असतात कोइफिशियंट ऑफ x आणि सेकंड कॉलम मध्ये काय असतात कोइफिशियंट ऑफ y। तर या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ x काय तर 3 आणि 8, इथे येणार 3 आणि इथे काय येणार 8। त्याच्यानंतर -2 - त्याच्यानंतर नेक्स्ट याला जर सॉल्व्ह केलं तर बघा काय होणार 3 × -3 -2 × 8 इथं होणार -9 - प्लस इथं काय होणार 8 दोन्ही 16 मधून 9 गेले किती राहणार 7, किती राहणार 7। त्याच्यानंतर आपण कोणाची व्हॅल्यू काढतो dx च्या फर्स्ट कॉलम मध्ये कॉन्स्टंट टर्म काय, कॉन्स्टंट टर्म -6 - 2। त्याच्यानंतर सेकंड कॉलम मध्ये y चे कोइफिशियंट -2 - 3। त्याच्यानंतर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आणि ही व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू 0। -6 × -3 -6 × -3 -2 -2 हे काय होणार +18 मायनस हे काय होणार +4। 18 तून 4 गेले किती राहणार 14। त्याच्यानंतर कोणाची व्हॅल्यू dy ची, फर्स्ट कॉलम मध्ये कोइफिशियंट ऑफ x 3 8, त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म सेकंड कॉलम मध्ये -6 - 2, इथं काय होणार 3 × -2 -6 × 8 इथं काय होणार -6 मायनस इंटू मायनस काय होणार प्लस 8 सकम 48 मधून 6 गेले 42। त्याच्यानंतर काय करणार आपण बाय युजिंग क्रॅमर्स रूल, x = काय असणार आपलं dx/d आणि y = dy/d। x = तर या ठिकाणी dx ची व्हॅल्यू आली 14 डिवाइडेड बाय d ची व्हॅल्यू आली आपली 7, 7 × 1 = 7, 7 × 2 = 14। त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली बघा dy किती आली 42 आणि d ची व्हॅल्यू 7, 7 × 1 = 7, 7 सकम 42। म्हणून या ठिकाणी x, y, x ची व्हॅल्यू किती आली 2 आणि y ची व्हॅल्यू किती आली 6 इज काय होणार सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन्स। नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला 5th नंबरचा बघा काय दिलेलं आहे गिव्हन 4m + 6n = 54। तर बघा या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्म ही 2 न डिव्हिजिबल आहे, म्हणून या ठिकाणी काय करणार आपण डिवाइड बाय 2। तर बघा काय मिळणार या ठिकाणी इक्वेशन 2m + 3n आणि या ठिकाणी काय होणार 27। इच टर्मला आपण कशाने डिवाइड केलं 2 न, तर हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट। त्याच्यानंतर इक्वेशन सेकंड बघा 3m + 2n = 28, इक्वेशन काय झालं आपलं सेकंड। तर गिव्हन जे इक्वेशन आहेत हे कोणत्या फॉर्म मध्ये आहेत ax + by = c। हेन्स द इक्वेशन
आर इन द फॉर्म, कोणता फॉर्म आहे, ax प्लस by इक्वल्स टू सी. त्याच्यानंतर काय करणार आपण व्हॅल्यू काढणार डी ची. तर बघा या ठिकाणी डी ची व्हॅल्यू काढत असणार तर फर्स्ट कॉलम मध्ये काय येणार आपलं कोइफिशियंट ऑफ एम, कोइफिशियंट ऑफ एम काय येणार 2 आणि 3. नंतर सेकंड कॉलम मध्ये कोइफिशियंट ऑफ एन, इथं काय येणार 3 आणि इथं काय येणार 2. त्याच्यानंतर काय येणार डिटर्मिनंटला सॉल्व्ह करा, 2 इंटू 2 मायनस 3 इंटू 3, 3 इंटू 3 काय होणार 4 मायनस 9 किती होणार -5 विच इज नॉट इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर कोणाची व्हॅल्यू काढणार आपण डीएम ची. तर फर्स्ट कॉलम मध्ये काय येणार कॉन्स्टंट टर्म 27 28. त्याच्यानंतर सेकंड कॉलम मध्ये कोइफिशियंट ऑफ एन जे किती येतं 3 आणि 2, इथे येणार आपला 3 आणि इथं काय येणार 2. त्याच्यानंतर कसं सॉल्व्ह करणार 27 इंटू 2 मायनस 3 इंटू 28, 3 इंटू 28. तर या ठिकाणी किती होणार 54 मायनस 84. सॉल्व्ह केल्याच्या नंतर काय होणार 54 मायनस 84 मायनस 30. त्याच्यानंतर काय करणार आपण डीएन ची व्हॅल्यू काढणार. तर फर्स्ट कॉलम मध्ये कोइफिशियंट ऑफ एम जे किती येतं आपल्याला 2 आणि 3 गिवन येतं 2 आणि 3. त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म सेकंड कॉलम मध्ये 27 28 काय होणार 2 इंटू 28 मायनस 3 इंटू 27 इथं होणार 56 मायनस 81. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर इथं किती येणार आपले -25 किती होणार -25. त्याच्यानंतर आपण काढणार एम ची व्हॅल्यू जी किती मिळणार आपल्याला डीएम अपॉन डी. त्याच्यानंतर एन ची व्हॅल्यू जी मिळणार आपल्याला डीएन अपॉन डी. तर बघा या ठिकाणी डीएम आपल्याला किती आलेला आहे -30 आणि डी ची व्हॅल्यू किती आलेली आहे -5. मायनस मायनस झालेत कॅन्सल, 5 एक 5 5 एक 30. एम ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 6. त्याच्यानंतर एन इक्वल्स टू डीएन ची व्हॅल्यू -25 डिवायडेड बाय -5 मायनस मायनस कॅन्सल, इथं मिळाले आपल्याला 5. या ठिकाणी एन ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5. म्हणून एम कॉमा एन, एम ची व्हॅल्यू किती आली 6 आणि एन ची व्हॅल्यू किती आली 5 इज काय होणार सोल्युशन ऑफ इक्वेशन. काय होणार सोल्युशन ऑफ इक्वेशन. यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला बघा 6 नंबरचा गिवन आहे द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन काय 2x प्लस 3y इक्वल्स टू 2 याला देणार इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि सेकंड जे इक्वेशन आहे हे बघा x मायनस y/2 इक्वल्स टू 1/2. तर या ठिकाणी आपण काय करू शकतो डिनोमिनेटर मधले जर 2 आपल्याला कॅन्सल करायचे असतील म्हणजे इंटिजर नंबर जर आपल्याला पाहिजे असतील तर काय करावं लागेल या इक्वेशनला 2 न काय करावं लागेल मल्टिप्लाय. म्हणून या ठिकाणी काय करावं लागेल या सेकंड इक्वेशनला इक्वेशन सेकंड मल्टिप्लाइड बाय 2. तर बघा काय होणार या ठिकाणी 2x मायनस 2 इंटू y/2 इक्वल्स टू 2 इंटू 1/2. या ठिकाणचे 2 काय होणार कॅन्सल, हे 2 आणि हे 2 काय होणार कॅन्सल. काय मिळणार इक्वेशन 2x मायनस y इक्वल्स टू 1. त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट आणि थर्ड काय करायचं आता क्रॅमर्स रूलनं काय करायचं सॉल्व्ह करायचं. तर बघा या ठिकाणी आपण काय करणार आता सुरुवातीला काढणार आपल्याला हे जे इक्वेशन मिळाले हेन्स इक्वेशन्स आर इन द फॉर्म, कोणत्या फॉर्म मध्ये आहे ax प्लस by इक्वल्स टू सी. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला काढणार डी ची व्हॅल्यू. फर्स्ट कॉलम मध्ये बघा काय येणार 2 आणि या ठिकाणी 2, इथे येणार 2 आणि 2. सेकंड कॉलम मध्ये या ठिकाणी बघा 3 आणि या ठिकाणी किती येणार -1, 3 -1. त्याच्यानंतर 2 इंटू -1 मायनस ब्रॅकेट मध्ये 3 इंटू 2 इथे किती होणार -2 -6 किती होणार -8 विच इज नॉट इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर कोणाची व्हॅल्यू काढणार आपण dx. फर्स्ट कॉलम 2 त्याच्यानंतर 1 2 1 त्याच्यानंतर 3 -1 2 इंटू -1 मायनस 3 इंटू 1 इथं काय होणार -2
-3 किती होणार -5. त्याच्यानंतर कोणाची व्हॅल्यू dy ची. तर फर्स्ट याच्यात 2 आणि त्याच्यानंतर काय येणार कॉन्स्टंट टर्म किती येतं 2 आणि 1. त्याच्यानंतर 2 × 1 -2 × 2 किती होणार 2 - 4 दॅट इज किती -2. त्याच्यानंतर बाय युजिंग क्रॅमर्स रूल x = dx/d आणि y = dy/d. तर x या ठिकाणी dx ची व्हॅल्यू किती आली -5 आणि d ची व्हॅल्यू -8 मायनस मायनस कॅन्सल दॅट इज काय मिळाली 5/8. त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू आपल्याला dy किती मिळाला -2 आणि d किती मिळाला -8 मायनस मायनस कॅन्सल बेचूक 8 म्हणून इथं काय मिळाला 1/4. या ठिकाणी आपलं सोल्युशन काय आलं 5/8, 1/4. हेन्स x, y equals to 5/8, 1/4 is solution of given simultaneous इक्वेशन. हे काय होणार आपलं सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. तर या पद्धतीने आपली आज प्रॅक्टिस सेट 1.3 कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे 1.4 चं बेसिक आणि 1.4 मध्ये थोडेसे प्रॉब्लेम.